नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. गोल्डचं ॲनालायसिस करूया. काय मार्केट खतरनाक असं मुवमेंट चालू आहे. स्टील वी आर ट्राईंग टू ॲनालाइज दी मार्केट. हे बघा किती पर्सेंटचा फॉल आहे. 21% मार्केटमध्ये फॉल आला होता. आय थिंक मे बी हा पॉईंट आहे मार्केटमध्ये. आता रिकव्हरी होऊ शकते. ठीक आहे, 21% म्हणजे खूप मोठा क्रॅश असतोय. तर बघायला गेलं तर एक असं स्ट्रक्चरल बिहेवियर आपल्याला बघायला भेटेल. हे आहे 1 आवरची टाईम फ्रेम आहे बघा. हे एक स्ट्रक्चर आपल्याला बघायला भेटू शकतं. ठीक आहे, आता जवळजवळ इंडियन रुपीजमध्ये बघायला गेला तर इथं 1.5 लाखापर्यंत रेट आला. 146पर्यंत रेट आलेला आहे. जवळजवळ 1,46,000. थोडंसं झुमआउट करून बघा. जर मेजर लिक्विडिटी मार्केटनं मारलेत का असं जर विचार करायला गेलो तर बघा, इथे ही एक लिक्विडिटी आणि इथली ही एक लिक्विडिटी, ह्या 2 लिक्विडिटी आहेत बघा मार्केटनं चांगल्या खपकावलेल्या आहेत. तसं बघायला गेलं तर एक मेजर लिक्विडिटी झोन जर असेल कोणता तर तो हा वाला आहे. हा वाला एक मेजर लिक्विडिटी झोन आहे. बट हे थोडं पॉसिबल नाही आहे येणं एवढं. तसं काय सांगता येऊ शकत नाही. मी कॉन्फिडन्सनं नाही आहे बोलत, कारण की मार्केटची सिच्युएशन तशी आहे. सकाळी एक आपण सेल साईडला ट्रेड प्लॅन केलेला होता. मस्त अशी मुवमेंट आली होती बघा. काय म्हणजे जास्त डोकं लावलेलं नाही आहे. जरा काय करतं मार्केट, रिट्रेसमेंटसोबत सेल. आपण पण तेच केलं. येऊ दे म्हणलं हे बघा, रिट्रेसमेंटसोबत सेल, परत रिट्रेसमेंटसोबत सेल, परत आपण मग इथं प्लॅन केला होता सेल साईडला. हे आपल्याला मुवमेंट बघायला भेटलेलं आहे. चला ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. काय बऱ्यापैकी लोकांनी ट्रेड केला, बऱ्यापैकी लोकांना नाही केलेला आहे. मी तर म्हणतो अवॉइडच करा, एकदम बेस्ट आहे तुमच्यासाठी. हे आता अपसाईडला चाललेलं आहे. असं काय होऊ नये की फक्त लिक्विडिटी घेतली आणि परत मार्केट डाऊन साईडला, असं चान्सेस तर कमी आहेत. बट लेट सी काय होतं आहे. असं काय अंदाजून जर पोझिशन बनवून ठेवत नाही आपण. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, US100 ट्रेड करा सगळेजण. चालूला कॅपिटल पैसे वाचवायचे असतील तर US100 ट्रेड करा. एकदम तुमच्या सगळ्यांसाठी हे बेटर राहील. इंडिगोचा चार्ट कुठे गेला? इंडिगोचा चार्ट माझा रिमूव्ह झाला की काय नाही आहे. हे बघा, एक इंडिगोमध्ये ट्रेड प्लॅन कशी करायचं बघा. एक सिंपल तुम्हाला एक फंडा सांगतो. मी काय करतो, गोल्डमध्ये जर प्रॉफिट कमी झाला तर US100 ट्रेड करतो, नसेल तर नाही करत. हे बघा, आता इथून मार्केटवरती गेलं, काय केलं, लो ब्रेक डाऊन केला. कोण ॲक्टिवेट झालं? सेल ॲक्टिवेट झालं. ग्रीनसोबत बाय करायचं होतं. एवढी मोठी ग्रीन आहे, बाय करणार का नाही. काय केलं मार्केटनं, लोवर लो मारला. ठीक आहे, लोवर लो मारला. आता जर रिटेलर अजून कन्फर्म सेल साईड ॲक्टिवेट झालेत, कन्फर्म लोवर लो मारलं. ही बाकी छोटी गणला आहे बघा. ज्या वेळेस मार्केट आपलं टार्गेट देणार असतं त्यावेळेस एंट्री पण चांगली जाते. 30 पॉईंटची फक्त कॅन्डल आहे. ह्याच्यावर डायरेक्टली टार्गेट ह्या स्विंगचं येतं आहे. हा जो पहिला स्विंग आहे इथला 112 1:3चा हा ट्रेड आहे. तुम्ही म्हणता US100 रिस्क रिवॉर्ड सापडत नाही, सापडतो. ट्रेड तसे क्वालिटीचे पाहिजे. आता हा ट्रेड क्वालिटीचा आहे. 1:3चा रिस्क रिवॉर्ड आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, हे एक ॲनालायसिस सिंपल आहे. होप तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर अजून दाखवतो. आता हा दिवस बघा. आता बऱ्यापैकी लोक काय विचार करतात, हा 26,000 सायकोलॉजिकल नंबर आहे, क्लोजिंग प्राईस आहे, डाऊन साईडला ब्रेकडाऊन झाले, लोक सेल करतील. मला सांगा, ही ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन आली. जर मार्केटला अप साईडला जायचं होतं, इथं जर रिटेलर ॲक्टिवेट झाले सेल साईडला, तर इथं ग्रीन कन्फर्मेशन आले, इथूनच वर जायला पाहिजे. एवढं खाली येईल का? नाही. ह्याचा अर्थ काय, लोक काय करतात, बाईंग करत आहेत, सेल करत नाही आहेत. सेल करत असते तर ते वर गेलं असतं कधीच. परत आलं इथं, अजून एक ग्रीन कॅन्डल बनवली, परत मार्केटने काय केलं, डाऊन साईडला ब्रेकडाऊन केला. म्हणजे सिंपल आहे, लोक बाय करतात. आपण काही करायचं नाही, अशा सिच्युएशनला अवॉइड करायचं. ज्यावेळेस मार्केट बाईंग कॅन्डल बनवून डाऊन येतं, एक ग्रीन कॅन्डल बनवून डाऊन येतं, त्यावेळेस ट्रेड अवॉइड करायचे. एखाद दिवस असाच रिकामा जातो. त्यानंतर हवाला पण बघा, इथं कॉन्सल्टेशन केलं मार्केट. हां, आता एक सेम एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो मी, ॲनालायसिस कसं करायचं बघा. आता हा लो ब्रेकडाऊन झाला इथं. ठीक आहे, लो ब्रेकडाऊन झाला, ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन येईल. हाय ब्रेक केला का? नाही. काय केलं मार्केटनं? खाली आलं. परत बघा, इथं ग्रीन आली, हाय ब्रेक केला का? नाही. कुठं आलं? खाली आलं. परत ग्रीन कॅन्डल आली, हाय ब्रेक केला का? नाही. ह्याचा अर्थ लोक सेल करत नाही आहेत, लोक बाय करतात, रिटेलर्स बाय करत आहेत. एक सिंपल हे सायकोलॉजी लावायची. ग्रीन बनवून खाली येत असेल तर. ठीक आहे, सिंपल. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता ह्याच्यात जर ट्रेड तुम्हाला बनवायचं असेल तर एक सिंपल अजून एक फंड आहे. एक 26,000 सायकोलॉजिकल नंबर आहे. ठीक आहे, सायकोलॉजिकल नंबरचा ब्रेकडाऊन झालेला आहे. बट ब्रेकडाऊन झाल्यानंतर एक चॅनल तयार केला मार्केट. हे बघा, हा एक चॅनल तयार केला. ह्या चॅनल ब्रेकआउटवरती परत रिटेलर बाय साईडला घुसतात. आपण थोडा हायर बनवू द्यायचा, रेड कॅन्डल कन्फर्मेशन सोबत सेल करा. ही एवढी मोठी रेड आहे, करणार का सेल? नाही. ही तर छोटी आली रेड, ही तर सेल करा. ही ज्या हायच्या वरती सेल घ्या. हे बघा, हे रिस्क रिवॉर्डची ट्रेड आहे. तुम्ही रिस्क कमी घ्यायच्या, लॉट साईज कमी घ्यायची, टार्गेट मोठे ठेवायचे. ही एक फंडा करू शकताय तुम्ही. बघा, 20 पिपचं एसला टार्गेट कुठे येणार आहे? पहिलं टार्गेट डायरेक्टली ह्या स्विंगच्या खाली का? लिक्विडिटी इथं आहे. 1:4चा हा ट्रेड आहे. ओके, तर असं एक तुम्ही US100ला पण ट्रेड प्लॅन करू शकता. आता काही लोकांचं म्हणणं काय होतं, हे बघा, ह्या दिवशी हे मार्केटनं काय केलं, हाय ब्रेक केला. इथं दिसतो, इथं हाय ब्रेक केला. मग रिटेलर सगळे बाय करत असतील, चला आपण सेल करूया. तुम्ही थोडं झूम आउट करून चार्टला बघा, झूम आउट करा चार्टला बघा.
इकडे या, रेजिस्टन्स लेवल ड्रॉ करा. हा 26,000 सायकोलॉजिकल नंबर, हा रेजिस्टन्स. ठीक आहे, ब्लॅक लाईननं मी रेजिस्टन्स लेवल ड्रॉ केलेली आहे. आणि असं नाही की लुळबुळू काहीतरी छोटं मोठं रेजिस्टन्स आहे, अजिबात नाही, एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. आता हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आणि मार्केटनं काय केलं होतं, सेलिंग कुठं आली बघा, एक्झॅक्टली रेजिस्टन्सपासून सेलिंग आली. ह्याचा अर्थ रिटेलर काय करत असतील, सेल करणार. म्हणून तर ह्या रेजिस्टन्सवरून इथला हा जो रेजिस्टन्स आहे इथून काय आता कशाचं काम करेल, हा सपोर्टचं काम करेल. बरोबर, ह्या रेजिस्टन्सपासून सेलिंग आली म्हणून इथून सपोर्ट घेतला. ह्या सपोर्टपासून कोणी बाईंग केलेलं नसते, ऑलरेडी रिटेलर सेल करतात, म्हणून मार्केटनं अपसाईड मुवमेंट केलेलं आहे. मार्केट एक मस्त असं मुवमेंट आलं. त्यानंतर बघा आता हेड अँड शोल्डर. तुम्ही जर ॲडव्हान्स तुम्हाला ट्रेड समजत नसतील, बेसिक ट्रेड करा. आपलं एक सिंपल फंड आहे. ॲडव्हान्स ट्रेड समजत नसतील, बेसिक ट्रेड करा. हे बघा दिसतोय हेड अँड शोल्डर, एकदम इझिएस्ट पॅटर्न, इझिएस्ट. काय करणार लोक, सेल. आपण काय करायचं, कन्फर्मेशन ग्रीन, बाय साईडला एंट्री. आणि बघा बरेच लोक म्हणतात की ॲप्लिकेशनवरती कोर्स पैसे दाखवतो, तिथं तुम्ही कंटेंटमध्ये गेला की व्हिडिओ ओपन आहेत, 500 काय रुपये पण देऊ नका, मी तर म्हणतोय. हा बघा एकदम सिंपल रेट. ठीक आहे, फ्री कोर्स आहे, सगळ्यांनी बघून घ्यायचं आहे. आणि असे US100ला ट्रेड करायला चालू करा थोडे दिवस, माझ्या हिशोबानं बेटर राहील तुमच्या सगळ्यांसाठी. पैसे छापण्याचे दिवस आहेत, बट असं मुवमेंट आहे की बाबा लॉस पण मोठे बघायला भेटू शकतात. चला, आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.